आज आपण एक्झाम्पल नंबर 10 पासून पुढचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. तर आता आपण फळ्यावर जे लिहिलेलं आहे ते एक्झाम्पल नंबर 10 आहे, उदाहरण क्रमांक 10 आहे. ते आपण पाहूया. एक फिगर दिलेली आहे आपल्याला. त्या फिगर बद्दल त्यांनी आपल्याला एक माहिती दिलेली आहे, ती मी गिव्हन मध्ये लिहिलेली इथे ऑलरेडी. सेग AB इज अ डायमीटर ऑफ अ सर्कल, म्हणजे हा सर्कल आहे आणि त्या सर्कलचा C हा सेंटर आहे आणि AB ही त्याची काय आहे, डायमीटर आहे. म्हणजे C हा केंद्र आहे वर्तुळाचा आणि AB हा व्यास आहे. विथ सेंटर O नाही, विथ सेंटर C पाहिजे इथे. ओके. लाईन PQ इज अ टँजंट. PQ जी आहे ती काय आहे, स्पर्शिका आहे. म्हणजे ही जी रेषा आहे PQ ती स्पर्शिका आहे आणि ती T बिंदू मध्ये ह्या वर्तुळाला काय करतीये, स्पर्श करतीये. AP लंब आहे PQ ला, BQ पण लंब आहे PQ ला. आपल्याला हे सिद्ध करायचंय, आपल्याला हे प्रूव्ह करायचंय की CP आणि CQ ह्या दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे ह्या ज्या लाल रंगाच्या सेगमेंट मी काढल्यात, रेषाखंड काढलेत, ते एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचंय. मग आपण इथे एक कन्स्ट्रक्शन पण दिलेली आहे, ड्रॉ सेक CP अँड सेक CQ, कारण तुमच्या ओरिजिनल आकृतीमध्ये हे दिलेलं नाहीये. मग आता हे कसं प्रूव्ह करायचं, तर आपल्याला जर CP आणि CQ कॉन्ग्रुएंट दाखवायचे असतील तर आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले पाहिजेत. वी हॅव टू शो दीज टू ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट. पण मग हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट कसे दाखवायचे, तर आपल्याकडे मिनिमम 3 एलिमेंट्स हवेत त्यासाठी. पैकी हा एक आहे, कारण ही कॉमन साईड आहे, सामायिक बाजू आहे. हे पण अँगल कॉन्ग्रुएंट होतील बिकॉज दीज बोथ आर राईट अँगल्स. हे दोघं 90 अंश आहेत. का, त्याचं कारण आपण नंतर लिहिणार आहोत. आता फक्त आपल्याला TP कॉन्ग्रुएंट TQ हे आधी प्रूव्ह करायचंय. म्हणजे मग हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतील, बरोबर आहे, बाय SAS टेस्ट. आणि मग त्याच्या करस्पॉन्डिंग साईड म्हणून CP आणि CQ, म्हणजे संगत बाजू म्हणून CP आणि CQ एकरूप होतील. मग आता हे कसं करायचं, तर सगळ्यात पहिली गोष्ट AP परपेंडिक्युलर PQ, BQ पण परपेंडिक्युलर PQ. म्हणजे AP आणि BQ हे दोघं पण PQ ला परपेंडिक्युलर आहेत, लंब आहेत. म्हणजेच AP ही BQ ला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे, समांतर असणार आहे. पण ही CT जी आहे ती पण PQ लाच परपेंडिक्युलर आहे. का, कारण T हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे आणि CT ही पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली रेडियस आहे. म्हणजे स्पर्श बिंदूतून काढलेली त्रिज्या आहे की जी स्पर्शिकेला लंब असते. म्हणून हा अँगल पण राईट अँगल असणार आहे. मग आधी आपण हे सगळं लिहूया की AP परपेंडिक्युलर PQ, BQ परपेंडिक्युलर PQ. दोघांना आपण रिझन लिहू शकतो गिवन. नंतर CT पण परपेंडिक्युलर PQ. रिझन tangent is perpendicular to radius. परपेंडिक्युलर टू रेडियस म्हणजे स्पर्शिका ही संबंधित त्रिज्येला लंब असते, राईट. आणि मग आता देअरफॉर बघा, AP PQ ला लंब, CT पण PQ लाच परपेंडिक्युलर, BQ पण PQ लाच परपेंडिक्युलर आहे. म्हणजे AP CT BQ हे तिघा एकमेकांना पॅरलल असणार आहे. देअरफॉर AP पॅरलल BQ पॅरलल CT. म्हणजे या तीनही पॅरलल लाईन्स झाल्या, समांतर रेषा झाल्या. AP समांतर CT समांतर BQ. मग आता ह्यांचे जे इंटरसेक्शन्स आहेत हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये शिकलो होतो की AC छेद CB बरोबर PT छेद TQ असं होईल. देअरफॉर AC अपॉन CB इज इक्वल टू PT अपॉन TQ बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, 3 समांतर रेषांच्या संदर्भानुसार. 3 पॅरलल लाईन्स, 3 समांतर रेषांच्या संदर्भानुसार. बट AC अपॉन CB इज इक्वल टू 1 अपॉन 1. आपल्याला माहितीये AC अपॉन CB इज इक्वल टू 1 अपॉन 1. का, कारण C हा सेंटर आहे आणि AB ही डायमीटर आहे. म्हणजे AC आणि BC काय होणार, रेडियस होणार, रेडियाय ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग देअरफॉर PT अपॉन TQ इज ऑल्सो इक्वल टू 1 अपॉन 1. देअरफॉर PT इज इक्वल टू TQ. याला म्हणा स्टेटमेंट नंबर 1. म्हणजे आपण काय दाखवलं आता, PT इज इक्वल टू TQ. म्हणजे आपण हे कॉन्ग्रुएंट हे दाखवलं, ही कॉमन साईड आहे, हे दोन राईट अँगल आहे, म्हणजे आपण हे दोन त्रिकोण एकरूप दाखवणार. मग आता आपण काय लिहिणार, इन ट्रायंगल CTQ
ट्रायंगल CTP. राईट, काय होईल? CT कॉन्ग्युरंट CT, साइड CT कॉन्ग्युरंट साइड CT, रिझन येईल कॉमन साइड. नंतर अँगल CTQ कॉन्ग्युरंट अँगल CTP, अँगल CTQ कॉन्ग्युरंट अँगल CTP, रिझन येईल 90 डिग्रीज इच, प्रत्येकी 90 अंश. नंतर साइड TQ कॉन्ग्युरंट साइड TP, साइड TQ कॉन्ग्युरंट साइड TP फ्रॉम 1 एक वरून. Therefore, triangle CTQ कॉन्ग्युरंट ट्रायंगल CTP, म्हणून हे दोन त्रिकोण काय होतील? एकरूप होतील. बाय विच टेस्ट? बाय SAS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी, म्हणजे एकरूपतेची बाकोबा कसोटी नुसार. आणि मग देअरफॉर साइड CP कॉन्ग्युरंट साइड CQ, साइड CP कॉन्ग्युरंट साइड CQ, रिझन येईल करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, म्हणजे एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. तर अशा प्रकारे आपण हे प्रूव्ह केलं की साइड CP आणि साइड CQ या कॉन्ग्रुएंट आहे. सो हे होतं एक्झाम्पल नंबर 10. यानंतर आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 11. कन्स्ट्रक्शन बेस्ड एक्झाम्पल आहे 11. मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की ते कसं सोडवायचंय, कसं करायचंय. ऍक्च्युली कन्स्ट्रक्शन तुम्हालाच करायची आहे. सो आता आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 11. ड्रॉ सर्कल्स विथ सेंटर A, B and C each of radius 3 cm such that each circle touches the other two circles. मग तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला 3 सेंटर घ्यायचे A, B, C. तर तुम्हाला A, B आणि C सेंटर असणारे 3 सर्कल्स काढायचे, 3 वर्तुळ काढायचे. पण ही तीनही वर्तुळ एकमेकांना टच झाली पाहिजेत, स्पर्श झाली पाहिजे. म्हणजे हे कसं दिसेल? हे पहिलं सर्कल, हे दुसरं सर्कल, आणि हे तिसरं सर्कल, असं हे दिसायला पाहिजे. हे ए सेंटर असणारा सर्कल आहे, हे बी सेंटर असणारा सर्कल, हे सी सेंटर असणारा सर्कल आहे. हे तीनही सर्कल्स एकमेकांना टच करतात. ठीक आहे. आणि या तिघांची पण रेडियस किती आहे? 3 सेंटीमीटर. मग तुम्ही हे कसं काढणार? तर काय करायचं? तुम्हाला हे माहिती आहे की हा डिस्टन्स 6 सेंटीमीटर असणार आहे, हा पण डिस्टन्स 6 सेंटीमीटर आणि हा पण डिस्टन्स 6 सेंटीमीटर असणार आहे. कारण रेडियस 3 आहे ना, ह्याची रेडियस 3, ह्याची 3, 3 + 3 6, रेडियस 3, रेडियस 3, 3 + 3 6, रेडियस 3, रेडियस 3, 3 + 3 6. मग काय करा? पहिले एक बेस काढून घ्या 6 सेंटीमीटरचा, 6 सेंटीमीटरचा एक पाया काढून घ्या, ह्याला BC म्हणा. ठीक आहे. मग एवढंच कर्कटक घ्यायचं, आपलं कर्कटक घ्यायचं म्हणजे कंपास घ्यायचा. कंपासमध्ये एवढं अंतर घ्यायचं BC एवढं 6 सेंटीमीटर. B वर ठेवायचं लोखंडी टोक, एक कंस टाकायचा, उचलून C वर ठेवा, दुसरा कंस टाका, म्हणजे 2 कंस पडतील असे. हा A पॉइंट मिळतील, A पॉइंट मिळेल. हे अंतर पण 6 सेंटीमीटर आहे आणि हे अंतर पण 6 सेंटीमीटर आहे. राईट. मग काही नाही, मग पुढचं खूप सोपं आहे. कर्कटकामध्ये 3 सेमी अंतर घ्या. राईट. 3 सेमी अंतर घ्यायचं, लोखंडी टोक A वर ठेवायचं आणि 3 सेंटीमीटर अंतरावर एक सर्कल काढायचं. 3 सेंटीमीटर रेडियस घेऊन 3 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक सर्कल काढायचं. मग आहे तसं उचलायचं कर्कटक, B वर ठेवायचं आणि पुन्हा एक 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. मग पुन्हा उचलून C वर ठेवायचं आणि पुन्हा C वर ठेवून पुन्हा एक 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. येतंय लक्षात?
म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही 3 वर्तुळं काढायची आहेत. पहिले त्रिकोण काढून घ्यायचा, समभुज त्रिकोण इक्वेटर ट्रायंगल, त्याची साईड 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे ही पण 6, ही पण 6, ही पण 6. आणि मग तुम्हाला ह्या 3 व्हर्टेक्स मधून 3 सर्कल्स काढायचे आहेत विथ रेडियस 3 सेंटीमीटर. सो अशा प्रकारे तुमची ही एक्झाम्पल नंबर 11 ची फिगर तयार होणार आहे. सो अशा प्रकारे आपण पाहिलं एक्झाम्पल नंबर 10 आणि 11. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 12 म्हणजे उदाहरण क्रमांक 12.